Praise the Lord. देर से ले आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिपवित्र नाम में सब पवित्र लोगों को वचन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु ने आज के दिन भी प्रभु का पवित्र उपस्थिति में हमको एकत्र किया। आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्रभूने त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्याला एकत्र केलं। आज मेरा दिल का बहुत इच्छा था कि सारे लोग आकर के आज के संदेश सुन पाए। आणि आज माझ्या मनातून खूप इच्छा होती की आज सर्व लोकांनी येऊन आजचा संदेश ऐकावा। और कुछ लोगों के लिए मैंने खास प्रार्थना किया, उनमें से कुछ लोग आए गए। आणि काही लोकांकरता मी विशेष प्रार्थना केली, त्याच्यापैकी काही लोक आले पण। उनके लिए संदेश बहुत जरूरी था, कारण त्यांच्याकरता हा संदेश खूप गरजेचा होता। प्रेज द लॉर्ड। प्रभु जो भी कहता है सत्य कहता है। आणि प्रभू जे काही सांगतो ते सत्य सांगतो। आज आप प्रार्थना के साथ ये संदेश सुनना। आज प्रार्थनेपूर्वक हा संदेश तुम्ही ऐका। उसका आधार में मतलब ये बहुत कीवर्ड है और ये वचन कभी भी आप भूलना नहीं। आणि हा हे खूप मुख्य असं वचन आहे, हे वचन कधीही तुम्ही विसरू नका। रोमियों का पत्री 8 अध्याय 28 अध्याय। रोम त्याचा 8 अध्याय त्याचं 28 वचन। इधर बैठा हुआ सबको बाह्यात वचन है। आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला तोंडपाठ असं ते वचन आहे। जिन्होंने भी बाइबल लाया आणि ज्यांनी बायबल आणलेला आहे, बाइबल खोले त्यांनी आपापलं बायबल उघडा और ये वचन को आप जरूर पढ़े। आणि हे वचन निश्चितच तुम्ही वाचा। है रोमियो 8 अध्याय 28 वचन। रोम त्याचं 8 अध्याय त्याचं 28 वचन। सब लोग मिलकर के भी पढ़ेगा अच्छा रहेगा। आणि सगळ्यांनी एकत्र मिळून वाचलं तर अधिक जास्त चांगलं राहील। आपण वाचूया रोम त्याचा 8 अध्याय त्याचं 28 वचन। And we know that all things work together for good to those who are called according to his purpose. जो उसकी इच्छा के अनुसार बुलाए गए हैं। सब लोगों ने पढ़ा है। आणि सर्वांनी ते वाचलं आहे। मैं विश्वास करता हूँ ये वचन मतलब दिल की पटरी में हमेशा लिखा रहेगा। आणि हे आपल्या हृदय पटलावर नेहमी लिहिलेलं असू द्या। है ना? कई बार हमने सोचा होगा या पूछा होगा, आणि पुष्कळ वेळा आपण विचार केला असेल किंवा विचारला असेल, मेरे जीवन में ऐसा एक्सीडेंट क्यों हो गया? आणि माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारे अपघात का झाला? मेरे जीवन में ऐसा बीमारी क्यों हो गया? आणि माझ्या जीवनामध्ये असे आजारी मी का झालो? मेरा प्रियजन ऐसा समय में क्यों मर गया? आणि माझा प्रिय व्यक्ती अशा वेळेला का मेला? मतलब अचानक होने वाला संभवों के बारे में हम प्रभु को कई बार पूछते हैं कि प्रभु ऐसा क्यों हुआ, क्यों हुआ, क्यों हुआ? आणि अचानक झालेल्या घटनेसंबंधाने आपण प्रभूला विचारत असतो, प्रभु असं का झालं, का झालं, का झालं? ये सामान्य रीति में हर एक मनुष्य पूछता है। आणि सर्वसाधारण रीतीने प्रत्येक मनुष्य हे विचारतो। इन्हें क्रूस पर यीशु मसीह ने भी पूछा। आणि प्रभु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सुद्धा विचारलं। इन्हें यीशु मसीह ने क्या पूछा? आणि प्रभु येशू ख्रिस्ताने काय विचारलं? इन्हें मत्ती उसका 27 अध्याय का 46 वचन। मत्तई त्याचा 27 अध्याय त्याचं 46 वचन। हे परमेश्वर तूने मुझे क्यों छोड़ दिया? आणि हे देवा तू माझा त्याग का केला? है ना? माय गॉड व्हाई हैव यू forsaken me? आणि हे माझा देवा माझा त्याग तू का केला? क्यों किया? का केला? why? का? ये शब्द कई बार हमारे जीवन में आया है। आणि हा प्रश्न आपल्या जीवनामध्ये पुष्कळ वेळा आलेला आहे। सही बात है, खरं आहे। परंतु आप ध्यान से सुनिएगा। मानो आप अगर ये वचन को सही रीति में जानेगा तो आप कभी नहीं पूछ सकता। आणि हे जे रोम 8 अध्याय 28 वचन जर चांगल्या प्रकारे जर तुम्ही जाणलं तर अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न तुम्ही कधीही देवाला विचारू शकणार नाही। प्रभु यीशु मसीह ने ऐसा पूछ करके वहां पर मतलब कहानी खत्म नहीं किया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने असं विचारून त्या ठिकाणी पूर्ण विराम नाही दिला। फिर क्या किया? मग काय म्हटलं? लूका 23:46। आणि लूक त्याचा 23 अध्याय त्याचं 46 वचन। हे पिता मेरी आत्मा तेरी हाथ में सौंपता हूं। आणि हे पिता माझा आत्मा तुझ्या हातामध्ये स्वाधीन करतो। प्रियो, हमें बात को जानना है कि मतलब यीशु मसीह को मालूम था आप मतलब सचमुच में क्या हो रहा है। आणि येशू ख्रिस्ताला माहित होतं खरोखर काय होत आहे। आप देखिए तभी भी उन्होंने पूछा। आणि तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलं। परंतु यीशु मसीह जानता था इसके पीछे किसका हाथ है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे। मेरा पिता का हाथ है। माझ्या पित्याचा हात आहे। किसका हाथ है? माझ्या कोणाचा हात आहे? मेरा पिता का हाथ है। आणि माझ्या पित्याचा हात आहे। इसलिए पिता का हाथ में सौंप दिया। आणि म्हणूनच त्याने आपला प्राण पित्याच्या हातामध्ये स्वाधीन केला। बहुत बड़ी बात है प्रियो। आणि खूप मोठी गोष्ट आहे प्रिय। हमारे जीवन में एक बात जानना, हमारा प्रेमी पिता हमारे जीवन में
कभी भी हमारा बुराई के लिए कुछ भी नहीं करेगा। आणि आपला प्रेमी पिता जो आहे तो आपल्या वाईटाकरता कधीही काही करणार नाही. ये आप विश्वास करते हो आणि हा विश्वास आपण करतो. क्या? हमारा प्रेमी पिता हमारे को दुख देने के लिए, कष्ट देने के लिए, नष्ट देने के लिए कुछ काम करेगा करके आपका दिल में विचार है क्या? आणि आपला प्रेमी पिता आपल्याला दुःख, कष्ट आणि त्रास देण्याकरता कुठलं कार्य करेल असं तुम्हाला वाटतं का? नाही. ऐसा है तो असं आहे तर मैं आपको बताना चाहता हूँ, आपका कोई भी अवस्था में आप प्रभु में सांत्वना पा सकता है. आणि असं जर आहे तर कुठल्या पण अवस्थेमध्ये प्रभू पासून तुम्ही सांत्वना प्राप्त करू शकता. मैं आपको ये बात प्रभु का वचन के द्वारा समझाना चाहता हूँ. अगर आपका प्रेमी पिता आपका जीवन में कुछ भी ऐसा बात होने नहीं देगा, क्योंकि हमारा स्वर्गीय पिता जाने बिना, माने बिना हमारे जीवन में कुछ भी नहीं होता. तो हमारे जीवन में आने वाला एक संकट में मेरा स्वर्गीय पिता मेरी बुराई के लिए, मेरी नुकसान के लिए, मतलब मेरे विरुद्ध में कुछ नहीं करेगा. ऐसा विश्वास रखने से आपको प्रभु में सांत्वना मिलेगा. आणि माझा प्रेमी पिता माझ्या जीवनामध्ये अशा कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाही. कारण का? माझ्या प्रेमी पित्याला माहिती राहिल्याशिवाय आणि त्याच्या परवानगी असल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट जे आहे ते येऊ शकणार नाही. आणि माझ्या प्रेमी पित्याला माहिती आहे, म्हणून तो माझ्या जीवनामध्ये असं कुठल्याही प्रकारचं संकट जे आहे ते पाठवणार नाही. तर आपल्याला हा विश्वास असला तर प्रभु बोलता है कि मैं ये सारे प्रतिकूल मैं तुम्हारा भलाई में बदलेगा. आणि प्रभू असं म्हणतो, तुझ्या विरुद्ध येणारे सर्व प्रकारचे प्रतिकूल तुझ्या चांगल्या करता मी रूपांतरित करेन. जो प्रभु का वचन कहता है कि तुम्हारे विरुद्ध में आने वाला प्रतिकूल, तुम्हारे जीवन में आने वाला कष्ट, तुम्हारे जीवन में आने वाला निंदा, तुम्हारे जीवन में आने वाला नुकसान, ये सारी बात मिला करके मैं भलाई उत्पन्न करूंगा. आणि तुझ्या जीवनामध्ये येणारं प्रत्येक प्रकारचं संकट, तुझ्या जीवनामध्ये येणारं प्रत्येक प्रकारची परीक्षा, तुझ्या जीवनामध्ये येणारे सर्व प्रकारचे जे नष्ट आहे हे सगळं मिळून ते चांगल्या करता मी निर्माण करेन. मी बात को जानना. आणि आपण या गोष्टीला जाणायचंय. हमारे जीवन में प्रभु करने वाला भलाई क्या है? आणि आपल्या जीवनामध्ये प्रभू करणारं चांगलं ते काय आहे? ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका प्रार्थना के साथ सुनना. आणि खूप प्रार्थनापूर्वक ऐका. मेरे और आपका जीवन में आने वाला हर एक समस्या का पीछे उन बातों को मिला करके लाने वाला भलाई क्या है? आणि माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्याच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये होणारा ते चांगुलपण ते काय आहे हो जानना, ते जाणायचंय. ना वही रोमियो 8:29 आणि तेच रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याचं 29 वचन. वो है सच्चा भलाई. आणि ती आहे खरं चांगुलपणा. पढ़िए. जिन्हें उसने पहले से जान लिया है, हाँ. उन्हें पहले से ठहराया भी है कि उसके पुत्र के स्वरूप में हो. देखिए, हम प्रभु का या पुत्र की स्वरूप में जाना, आणि आपण पुत्राच्या प्रतिमेचे होणं. हमारे जीवन में होने वाला हर एक प्रतिकूल किस लिए होता है? हम पुत्र का स्वरूप में या पुत्र का स्वभाव में मिल जाना. आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रकारचा प्रतिकूलच्या पाठीमागे देवाचा उद्देश काय राहतो की आपण पुत्राच्या प्रतिमेचे होऊन जाणं. ये बात को हम सही रीति में जानेगा तो आणि प्रियानो, ही गोष्ट जर योग्य प्रकारे आपण जाणली तर कभी भी आप दुखी निराश नहीं हो सकते. कधीही आपण दुःखी निराश होणार नाही. है ना? हमेशा बुराई शैतान की ओर से आता, आणि वाईट जे आहे ते सैतानाकडून येतं. परंतु कोई भी बुराई हमारे जीवन में आने देना है तो वो प्रभु का अनुमति बिना नहीं होगा. आणि कुठल्याही प्रकारचा वाईट आपल्या जीवनामध्ये जर यायचं आहे तर ते प्रभूच्या परवानगी खेरीज नाही येऊ शकत. आपको मालूम है, यीशु मसीह को जब क्रूस दिया, शैतान की लोगों के द्वारा शैतानी की रीति में वो सब किया. आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूस दिला त्या वेळेला सैतानिक लोकांच्या द्वारे ते सैतानाने केलं. परंतु पण वहां पर यीशु मसीह ने कहा हुआ शब्द आपको याद है? आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने बोललेला शब्द तुम्हाला ठाऊक आहे न याद नहीं होगा. आणि तुम्हाला नसल आठवत. है ना? जब पहले हमारे यूहन्ना का सुसमाचार 18 अध्याय है, उसका 11 वचन का आखिरी भाग में, योहान त्याचा 18 अध्याय त्याच्या 11 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये मतलब प्रभु पत्रोस से कहता है आणि प्रभु पेत्राला सांगत आहे क्या?
हाँ मुझे दिया है, हाँ। क्या मैं उसे न पीऊं? जो कटोरा पिता ने मुझको पीने के लिए दिया, क्या मैं वो ना पीऊं? आणि जो प्याला पित्याने मला पिण्याकरता दिला तो मी पिऊ नये का? मुझे ये कटोरा कौन दिया? आणि हा प्याला मला कुणी दिला? पिता ने दिया, पित्याने दिला वो मुझे पीना है। आणि तो मला प्यायचा आहे. प्रियो, इसका मतलब क्या है? आणि प्रियांनो, याचा अर्थ काय आहे? ये प्याला कौन दिया? आणि हा प्याला कुणी दिला? महायाजक ने नहीं दिया, आणि महायाजकाने नाही दिला, शास्त्री फरीसियों ने नहीं दिया, शास्त्री पुरुषांनी नाही दिला, यहूदियों ने नहीं दिया, यहूद्यांनी नाही दिला, रोमी सिपाहियों ने नहीं दिया। रोम शिपायांनी नाही दिला. प्रियो, इसलिए प्रभु को उन सबको माफ करने के लिए कुछ दिक्कत नहीं पड़ा, क्योंकि ये प्याला पिता ने दिया। आणि म्हणूनच या सर्वांना क्षमा करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताला काही अडचण झाली नाही, कारण त्याला मिळालेला जो प्याला आहे तो पित्याने त्याला दिला. एक बात अभी आप ये बातों को थोड़ा सही रीति में ना अपने जीवन में कभी भी कोई भी कुछ भी प्रतिकूल की बात आता है तो एक बात आप जानना, इसके पीछे मेरा स्वर्गीय पिता का हाथ है। आणि तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक प्रतिकूल ज्या वेळेला येतं त्या वेळेला एक गोष्ट जाणा, याच्या पाठीमागं माझ्या पित्याचा हात आहे. क्या जानना? आणि काय जाणायचंय? क्या जानना? काय जाणायचंय? मतलब हमारे खिलाफ में, हमारी बुराई के लिए, हमारा नुकसान के लिए, हमारा निंदा के लिए कोई भी कुछ भी काम करता है, उस समय में हम निराश नहीं होना, वो व्यक्ति से हम कभी भी नफरत नहीं करना। आपको ये जानना, ये भी मेरा भलाई के लिए कर रहा है, क्योंकि इसके पीछे मेरा स्वर्गीय पिता का हाथ है। आणि तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं ज्या वेळेला एखादी वाईट गोष्ट येते, संकट येतं, परीक्षा येते, निंदा येते, अपमान येते, त्या वेळेला आपण हे सर्व आणणाऱ्या व्यक्तीचा कधीही द्वेष करायचा नाहीये. कारण का? की हे सर्व माझ्या पित्याकडून आलेलं आहे. हालेलुया। आमेन. अब प्रार्थना के साथ आज ये सभी लोग बहुत प्रार्थना के साथ है, मुझे मालूम पड़ रहा है, आणि आज सर्व लोक खूप प्रार्थनापूर्वक आहे, मला समजत आहे. लेकिन देरी से आए वो लोग मतलब शुरुआत से नहीं सुनने से उसका पूरा घुटन समझ में नहीं आएगा। आणि मग ते उशीर आलेले लोक याचं जे रहस्य आहे ते न समजल्या कारणाने ते तशा प्रकारच्या फ्लो मध्ये नाही राहू शकणार. प्रियो, एक बात जानना, आप ये संदेश अगर आप समझ गए ना, आप कभी भी जिंदगी में निराश नहीं रहेगा, दुखी नहीं रहेगा, मतलब एक कंप्लेंट दिल से नहीं रहेगा, हमेशा आप आनंदित रहेगा, आनंदित रहेगा, आनंदित रहेगा, 100% आनंदित रहेगा अगर ये संदेश अगर आप आत्मा में आज समझ गया तो। आणि हा संदेश जर तुम्ही आत्म्यामध्ये समजून गेला तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या परीक्षेमध्ये, परिस्थितीमध्ये दुःखी, नाराज होणार नाही, तर आनंदितच राहाल. क्योंकि आपको मालूम है कि कई बार हम लोग क्या है कि इस विषय में सच्चा जानकारी ना होने के कारण लोगों का कुछ कामों को देख करके हम लोग क्या करता, दुखी हो जाता, निराश हो जाता, उसने मेरे बारे में ऐसे क्यों किया, वो मेरे को ऐसे धोखा क्यों दिया, ऐसे कई बात सोच करके निराश होता। परंतु आपको जानना, आपको पुत्र के स्वभाव में लाने के लिए प्रभु इस प्रतिकूल में होकर के आपको चलाते हुए पुत्र का रूप में, स्वरूप में ला रहा है। इसके पीछे हमारे स्वर्गीय पिता का हाथ है, वो हाथ देखेगा तो उनको क्षमा करने के लिए आपको दिक्कत नहीं रहेगा। आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारच्या निंदा, अपमान, संकट येतं, त्या वेळेला आपण दुःखी, नाराज नाही व्हायचं. कारण का? की हे सर्व काही येणारं जे आहे ते माझ्या स्वर्गीय पित्याकडून आलेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागं माझ्या स्वर्गीय पित्याचा उद्देश हाच आहे की मला त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे व्हायचं आहे. आणि ज्या वेळेला ही समज तुम्हाला राहील, त्या वेळेला त्या व्यक्तीबद्दल तुमच्या जीवनामध्ये कधीही घृणा राहणार नाही. त्याला क्षमा करण्याकरता तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. ये संदेश सुनने के समय में भी अगर आपको किसी के प्रति उसने मेरे विरोध में ये किया, वो किया, ऐसा कंप्लेंट है ना, आप अभी जानना अभी भी आप मसीह के रूप नहीं बना, अभी भी आप मसीह के स्वभाव से बहुत दूर है। आप में मसीह का स्वभाव लाने के लिए यही प्रभु का मार्ग है, इसके पीछे मेरा स्वर्गीय पिता का हाथ है। इसलिए क्या करना, ऐसा लोगों के प्रति अगर आपको दिल में थोड़ा कुछ भी नफरत कड़वाहट हो, दिल से क्षमा करना, दिल से क्षमा करना, क्योंकि वो व्यक्ती का भी कमी नहीं, स्वर्गीय पिता का हाथ है। आणि तुमच्या विरोधामध्ये कोणी अशा प्रकारे
मत्सर अपमान निंदास्पद कार्य करणारे असेल तर त्याच्या संबंधाने तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मत्सर ठेवू नका. कारण का की स्वर्गीय पित्याची इच्छा आहे की तुम्हाला त्याचा पुत्र याच्या प्रतिमेचं होण्याकरता. म्हणूनच त्या व्यक्तीला संपूर्ण अंतःकरणाने क्षमा करा, कारण ही स्वर्गीय पित्याची योजना आहे तुमच्यासाठी. देखिए आज कई प्रकार का आपका दिल में कई प्रकार का बंधन रहेगा तो वो बंधन सब खुल जाएगा. आणि आज तुमच्या मनामध्ये पुष्कळ प्रकारचे जर बंधन असतील तर ते बंधन जे आहे ते मोकळे होतील. अब ये वचन बहुत दिल खोल करके मानो प्रभु आपसे बात कर रहे हैं उस रूम में आप ये वचन को ये संदेश को सुनना. आणि आता या क्षणाला प्रभू आपल्याशी बोलत आहे, माझ्याशी बोलत आहे असं समजून तुम्ही या संदेशाचा स्वीकार करा. अब बहुत ध्यान से पढ़ के रखिए. मैं क्यों नहीं आनंद ले पाता? क्योंकि मैंने मेरा स्वर्गीय पिता का हाथ मैंने नहीं देखा. मैंने उन लोगों को देख करके मेरी बुद्धि की सहारे में मैंने उससे नफरत किया, उसके साथ मैंने बैर किया, मैंने उसको मतलब पसंद नहीं किया. इसलिए मेरा दिल अभी क्या हो गया? दिल में पूरा कपड़ा पाप भरा हुआ है. आणि स्वर्गीय पित्याचा हात माझ्यासाठी अनुकूल का नाही राहत? कारण ज्या व्यक्तीने माझ्या विरोधामध्ये कुठल्या प्रकारच्या घृणित गोष्टी केलेल्या आहे त्याच्या संबंधाने माझ्या मनामध्ये मत्सर आहे, घृणा आहे आणि मी त्याला क्षमा केलेली नाहीये. म्हणूनच देवाचा हात आपल्या अनुकूल राहत नाही जोपर्यंत आपण संपूर्ण अंतःकरणाने त्याला क्षमा करत नाही. अभी इस वक्त में अगर अभी भी अगर आपका दिल में किसी के प्रति ऐसा कुछ विचार भावना कुछ भी बात है तो अभी प्रभु को गुस्से में प्रभु को कहना, प्रभु मुझे अभी समझा जिसके पीछे आपका हाथ था वो व्यक्ति इसमें कुछ भी कारण नहीं. प्रभु मैं दिल से उनको क्षमा करता हूँ. अभी प्रभु को बोलना है, अभी बोलना, कल के लिए मत रखना, बाद में घर में जाकर के नहीं. अभी इस वक्त में प्रभु को बसने में दिल से आप बोलो, प्रभु मुझे मालूम नहीं था वो व्यक्ति मेरा इतना निंदा किया, मेरा इतना बदनाम किया, मेरे को इतना टेंशन में डाला, मेरे को इतना नफरत करने दिया. ये सब क्यों हुआ है? आपको यीशु मसीह का जैसा बनाने के लिए. पिता का हाथ है, वो व्यक्ति का गलती नहीं, पिता का हाथ है. उसकी द्वारा प्रभु आपको अपने पुत्र के जैसा बनाया है. आणि आता या वेळेला जर प्रभूचं वचन तुमच्याशी बोलत आहे, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे की तुमच्या जीवनामध्ये अमुक व्यक्तीने अशा प्रकारे तुमची निंदा का केली, अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये संकट का आले, असं तुमच्या संबंधाने तो का बोलला, तर तुम्ही या गोष्टीला जाणून घ्या की त्याच्या पाठीमागे सुद्धा माझ्या स्वर्गीय पित्याचा हात आहे. आणि त्याचा उद्देश हा आहे की त्याला आपल्याला त्याच्या पुत्राच्या प्रतिमेचं बनवायचं आहे. म्हणूनच त्या व्यक्तीला आता या वेळेला तुम्ही संपूर्ण अंतःकरणाने क्षमा करा. उद्यासाठी ठेवू नका, आता याच वेळेला त्याला तुम्ही क्षमा करा. Praise the Lord. प्रभु का वचन कहता है जिसका दिल पवित्र है वो प्रभु को देखेगा. जिसका दिल पवित्र है वो प्रभु को देखेगा. वो दुश्मन को नहीं देखेगा. आपको तकलीफ दिया वो उसको नहीं देखेगा. वो किसको देखेगा? वो प्रभु को देखेगा. प्रभु का हाथ देखेगा. और जो भी ऐसा कुछ किया तो भी उसे प्यार करने वाले एक दिल आएगा. प्रभु उनको आपका पुत्र का स्वरूप में मुझे लाने के लिए इस्तेमाल किया. उसके प्रति मैं आपको धन्यवाद देता हूँ. और उससे आपका करवाट नफरत कुछ भी बात आप दिल में मत नहीं रखेगा. आणि देवाचं वचन सांगतं जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आणि जर आपण अंतःकरणाने शुद्ध आहोत तर निश्चितच आपल्या मनामध्ये ज्याने आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे कुठला विरोध आणलेला आहे, अपमान आणलेला आहे, निंदा आलेला आहे, त्याच्याविषयी कधीही प्रकारचा मत्सर राहणार नाही. उलटच आपण त्याच्या संबंधाने प्रभूला धन्यवाद देऊ की प्रभू तू माझ्या जीवनामध्ये या व्यक्तीच्या द्वारे कार्य केलं की मला तुझ्या पुत्राच्या प्रतिमेचे होण्याकरता. म्हणून मी तुला धन्यवाद देतो आणि त्या व्यक्ती करताही मी तुला धन्यवाद देतो. ये वचन को स्मरण रखना. आणि हे वचन लक्षात ठेवा. अगर आप ये वचन को याद रखेगा तो आणि हे वचन जर तुम्ही लक्षात ठेवाल तर आप अपनी प्रतिकूलों में, आप अपनी तकलीफों में, परेशानी में
आप आनंदित रह सकेगा। आणि तुम्ही तुमच्या संकटामध्ये, तुमच्या परीक्षेमध्ये तुम्ही आनंदित राहू शकाल जर हे वचन तुमच्या हृदय पटलावर लिहिलेलं असेल तर. जीवन में ऐसे संकट आएगा तो आनंद में रहेंगे। आणि तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे संकट आलं तर तुम्ही आनंद कराल. ये हो सकता है क्या? हे शक्य आहे का? सत्य है। ये है प्रमुख वचन में सिखाता। आणि हेच देवाचं वचन आपल्याला शिकवतं. अब ये वचनों को पढ़ना ध्यान से। याकूब पहला अध्याय 3रा वचन। आणि याकोब त्याचा पहिला अध्याय त्याचं 3रं वचन. यह जानकर कि तुम्हारे विश्वास के परखे जाने से धीरज उत्पन्न होता है। देखिए, हमारा विश्वास परखा जाने का मतलब संकट आता। ये संकट से क्या होता? धीरज उत्पन्न होता। आणि ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये परीक्षा येते, त्या वेळेला संकट येतं, त्या वेळेला त्या संकटाच्या द्वारे काय होतं तर आपल्यामध्ये सहनशीलता निर्माण होते. हमें ये सहनशीलता का स्वभाव किसका है? आणि हा सहनशीलतेचा स्वभाव कोणाचा आहे? यीशु मसीह का है। ख्रिस्ताचा आहे. हालेलुया। आमेन. यीशु मसीह का वो स्वभाव हमारे जीवन में बढ़ना है तो हमें क्या चाहिए? आणि येशू ख्रिस्ताचा तो स्वभाव जर आपल्यामध्ये वाढायचा तर आपण काय करायला पाहिजे? संकट चाहिए। आणि संकट पाहिजे. प्रभु में हमारे जीवन में संकट आने देगा। आणि प्रभू आपल्या जीवनामध्ये संकट जे आहे ते येऊ देईल. ये बात को समझेगा तो जैसा रोमियो का पत्री 5 अध्याय का 3-4 वचन। रोम त्याचा 5 अध्याय त्याचं 3 आणि 4 वचन. केवल यही नहीं, वरन हम क्लेशों में भी घमंड करें, यह जानकर कि क्लेश से धीरज और धीरज से खरा निकलना और खरा निकालने से आशा उत्पन्न होती है और आशा से लज्जा नहीं होती, क्योंकि पवित्र आत्मा जो हमें दिया वापस पढ़ना और आशा से नहीं 3-4 वचन। केवल यही नहीं, वरन हम क्लेशों में भी घमंड करें। देखिए, क्लेशों में भी हम दुखी हो जाए, आनंदित हो। क्लेशों में आनंदी कैसे बनेगा प्रियो? आणि संकटामध्ये आपण आनंद कसं काय करणार प्रियानो? क्लेशों में आनंदित हो सकता है क्या? आणि संकटामध्ये आपण आनंद करू शकतो का? शक्य है ना? आणि शक्य आहे ना. वचन क्या बोलता? देवाचं वचन काय सांगतं? प्रभु का वचन जो कहता है झूठ नहीं बोलता। देवाचं वचन जे सांगतं ते खोटं नाही सांगत. प्रभु का वचन जो बोलता सत्य बोलता। आणि प्रभूचं वचन जे सांगतं ते सत्य सांगतं. हमें ये बात को जानना प्रियो। आणि आपण या गोष्टीला जाणायचंय. एक सच्चा भक्त कष्टों में निराश नहीं होता, कष्टों में याव नहीं छोड़ता। उसको ये समझता है मेरे जीवन में प्रभु ने कष्ट का अनुमति दिया है तो मेरे जीवन में अभी इस वक्त में प्रभू महान कार्य कर रहा है, क्योंकि मुझे पुत्र का अनुरूप बना रहा है। अनेक भक्ताच्या जीवनामध्ये कष्ट आल्यानंतर त्याच्या संबंधाने तो निराश होत नाहीये, तर त्याच्यामध्ये तो आनंद करतो. कारण का? त्याला या गोष्टीची समज आहे, प्रभू माझ्या जीवनामध्ये जर कष्ट देत आहे तर त्याच्याद्वारे प्रभू मला धीर निर्माण करत आहे, त्याच्या पुत्राचा स्वभाव माझ्यामध्ये तयार करत आहे. पहिला पत्रोस पहिला अध्याय का 7 वचन। पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 7 वचन. देखिए, ये सारे वचन आप बहुत ध्यान से पढ़ करके दिल में बैठाना। आणि सगळी वचन खूप लक्षपूर्वक तुम्ही ठेवून ते मनन करा. ये इसलिए है कि तुम्हारा परखा हुआ विश्वास जो आग से ताए हुए नाशवान सोने से भी कहीं अधिक बहुमूल्य है, यीशु मसीह के प्रकट होने पर प्रशंसा और महिमा और आदर का कारण ठहरे। देखा, मतलब हमारे जीवन में प्रभु अनुमति देने वाला हर एक कष्ट तकलीफ ये एक विश्वास का फर्क है। इसमें हम जब बाहर आने के टाइम पर प्रभु से हमें इतना बड़ा प्रशंसा और बहुत बड़ा आदर हमें मिलने वाला है। आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रकारची जी परीक्षा ही प्रभूकडून आहे, ती विश्वासाची परीक्षा आहे. आणि त्याच्यामधून ज्या वेळेला आपण पार होऊन जाऊ त्या वेळेला प्रभूकडून आपल्याला खूप सन्मान आणि गौरव भेटेल. लूका का सुसमाचार 6 अध्याय का 22-23 वचन। लूक त्याचा 6 अध्याय त्याचं 22 आणि 23 वचन. धन्य हो तुम जब मनुष्य के पुत्र के कारण लोग तुमसे बैर करेंगे और तुम्हें निकाल देंगे और तुम्हारी निंदा करेंगे और तुम्हारा नाम बुरा जानकर काट देंगे। उस दिन आनंदित होकर उछलना। क्या बात है! ये कौन कर सकता? जिसको यीशु मसीह में पक्का विश्वास है, जिसको प्रभु का वचन में विश्वास है, वो ही कर सकता। नहीं तो बोलेगा, कुड़कुड़ाते रहेगा, दोष लगाते रहेगा, निराश होकर के ऐसा हाथ दे करके बैठेंगे। आणि ज्या वेळेला लोक तुमच्या विरोधामध्ये कार्य करतील त्या वेळेला आपण निराश नाही व्हायचं, तर आपण
आनंदाने उत्साह करायचा आहे. पण हे अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आनंदाने उत्साह कोण करेल? जो खरा भक्त आहे तोच करू शकतो. पण जो खरा भक्त नाहीये तो काय करेल? असा एकदम निराश होऊन आज चेहरा उतरून बसेल. पर ये सारे वजन किस बात को दिखाता है? हमें दूसरे पत्रोस पहला अध्याय का 4 वचन में जो बताया, ईश्वरीय स्वभाव का हमें भागीदार होकर के उसमें हमें उन्नति प्रदान करता. आणि ज्याप्रमाणे दुसरे पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्याला त्या ईश्वरीय स्वभावामध्ये वाटेकरी होऊन त्या ईश्वरीय स्वभावामध्ये वाढण्याकरता तो सहाय्य करत आहे. प्रियो, आपको हर वचन जो भी वचन कहता है उसमें विश्वास करने के लिए अच्छा दिल होना चाहिए. आणि देवाचं जे काही वचन आपल्याकडे येतं त्याच्यावर विश्वास करण्याकरता एक चांगलं हृदय आपल्याला असलं पाहिजे. पहिला तेसलोनिकयों 5 अध्याय का 16 वचन कहता है, पहिलं तेसलोनिकराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याचं 16 वचन अशा प्रकारे सांगतं, हमेशा आनंदित रहो. निरंतर आनंद करा. आप देखिए, सदा आनंदित रहो. निरंतर आनंद करा. प्रियो, बाइबल जो कहता है सच कहता है. आणि प्रियानो, बायबल जे सांगतं ते सत्य सांगतं. अगर आप विश्वास नहीं करेगा तो शैतान का धोखा हो. आणि तुम्ही जर विश्वास नाही करत आहे तर ती शैतानाची फसगत आहे. प्रियो, मुझे प्रभु का सत्य वचन में बना रहना ये मेरा कर्तव्य है. आणि देवाच्या सत्य वचनामध्ये स्थिर राहणं हे माझं कर्तव्य आहे. मैंने क्या बोला? जो भी तुम्हारे जीवन में आएगा वो सारे बात मिला करके मैं भलाई को उत्पन्न करेगा. आणि देवाचं वचन आपल्याला काय सांगतं? तुझ्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी येतील त्या सर्व मिळून तुझ्या चांगल्या करता मी उत्पन्न करेन. कितने लोग विश्वास करता? आमेन. Praise the Lord. विश्वास करने का अर्थ क्या मालूम है? आणि विश्वास करणं याचा अर्थ काय? विश्वास करने का अर्थ है आनंद में परिपूर्ण बनना. आणि विश्वास करणं याचा अर्थ आनंदामध्ये परिपूर्ण होणं. आपने सुना हो बात? आणि तुम्ही ती गोष्ट ऐकली? आप विश्वास करता है तो आपको आनंद में परिपूर्ण बनना है. आणि तुम्ही जर विश्वास करता तर तुम्हाला आनंदामध्ये परिपूर्ण व्हायचं आहे. प्रियो, शायद दिन रात आपको कई प्रकार का तकलीफ होता होगा, परंतु आपने प्रभु का वचन पर विश्वास करेगा तो आप उस प्रतिकूल में भी आनंद में उडी मारते रहेगा. आणि जर तुमच्या होऊ शकतं दिवस रात्र तुमच्या जीवनामध्ये संकट आणि परीक्षा असेल, पण देवाच्या वचनावर जर तुम्ही विश्वास केला तर तुम्ही आनंदामध्ये परिपूर्ण होत जाल. कौन? कोण? जो सच्चा प्रभु का मानव भक्त है या विश्वासी है. आणि जो प्रभूचा खरा भक्त आहे, जो खरा विश्वासू आहे तो. पहला तेसलोनिकयों 5 अध्याय का 18 वचन में क्या पढ़ता? पहिल्या तेसलोनिकराचं पत्र 5 अध्याय 18 वचनामध्ये आपण काय वाचतो? हर बात तुम्हें धन्यवाद करो. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये धन्यवाद करा. मानो वो अच्छा हो बुरा हो, परंतु आपका कर्तव्य है हर बात में धन्यवाद देना. आणि ते चांगलं असू द्या वाईट असू द्या, आपलं कर्तव्य आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला धन्यवाद द्यायचा आहे. क्यों? का? क्योंकि प्रभु ने बोला है भला हो बुरा हो मैं सब मिला करके आपका भलाई उत्पन्न करेगा. आणि प्रभूने म्हटलं ते चांगलं असू द्या वाईट असू द्या ते सर्व मिळून तुमच्या चांगल्या करता मी निर्माण करेल. क्या बात है प्रियो, आपको ये बात समझता नहीं क्या? आणि काय जे आहे प्रियांनो, तुम्हाला ही गोष्ट समजत नाही का? अगर आप विश्वास करता है तो आप क्या करेगा? आप हर बात में हर अच्छा और बुरा सारे बातों में प्रभु को धन्यवाद करेगा. धन्यवाद करेगा. आणि जर तुम्ही विश्वास करता तर तुमच्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक चांगली गोष्ट प्रत्येक वाईट गोष्ट या सगळ्यांकरता तुम्ही प्रभूला धन्यवाद द्या. और ऐसे भी लिखा है आणि असं पण लिहिलंय फिलिपियों 4:4 आपको सबको बहुत सुपरिचित वचन है. आणि फिलिप्पीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 4 वचन. प्रभु में सर्वदा आनंदित रहो. प्रभु में सदा सर्वदा आनंदित रहो. मैं फिर से कहता हूँ आनंदित रहो. मैं फिर से कहता हूँ आनंदित रहो. मतलब अभी पहली बात हम प्रभु में हैं. प्रभु में होने वाले व्यक्ति सदा आनंदित रहना है. आणि जो व्यक्ती प्रभू मध्ये आहे त्याने निरंतर आनंद करायचा आहे. है ना? अगर आप ये इसका नुकसान कहाँ पर है आपको मालूम है? आपको वचन पर विश्वास नहीं. आणि याचं नुकसान कुठे आहे की तुम्हाला वचनावर विश्वास नाही. आप बोलेगा मैं बहुत बड़ा विश्वासी है. आणि तुम्ही म्हणाल की मी खूप मोठा विश्वासू आहे.
और ऐसे है तो मेरा वचन में विश्वास करना चाहिए ना। आणि असं जर आहे तर वचनावर तुम्ही विश्वास करायला पाहिजे। आपको दुखी रहने के लिए वचन बोलता है क्या? आणि तुम्हाला दुःखी राहण्याकरता देवाचं वचन सांगतं का? नाही। सुनो ना, ऐका ना कान खोल कर सुनो। आणि कान उघडून ऐका। है ना, आपका जीवन में आपका परिस्थिति क्या है वो नहीं मतलब, परंतु प्रभु का वचन, प्रभु ने आपको वायदा दिया, अगर तो मुझे प्यार करता है तो तेरे जीवन में आने वाला भला हो बुरा हो सारे बात मिला करके मैं भलाई उत्पन्न करूंगा करके प्रभु ने मेरी वो वायदा पर हमें विश्वास है तो हम कब कौन सा समय में निराश रहेगा? आणि तुमच्या जीवनामध्ये असणारे कुठल्याही प्रकारची परिस्थिती ती कशाही प्रकारे असू द्या, पण तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी त्या चांगल्या असू द्या त्या वाईट असू द्या, प्रभू असं म्हणत आहे ते सगळं मिळून मी ते तुमच्या चांगल्या करताच उत्पन्न करेल। जर अशा प्रकारच्या देवाच्या या वचनावर आपल्याला जर विश्वास असेल तर मग आपण दुःखी निराश राहण्याचा प्रश्न येतो कुठं? प्रियो, प्रभु कभी किसी को धोखा नहीं देता। प्रियानो, प्रभू कधी कोणाला फसवत नाही। हमेशा एक बात याद रखना, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपको प्रभु में और उसका वचन में विश्वास है। आणि तुम्हाला प्रभूमध्ये आणि त्याच्या वचनामध्ये विश्वास राहिला पाहिजे। सही बात है। खरं आहे। अगर आपको विश्वास ही नहीं है आणि जर प्रभूच्या वचनावर तुम्हाला विश्वासच नाहीये तो वो आपका काम नहीं करेगा। प्रभु त्या ठिकाणी कार्य करणार। हर एक बात को आपको मालूम है ना, जब इब्रानियों 11:6 आणि इब्रिकराचं पत्र त्याचं 11 अध्याय आणि त्याचं 6 वचन आपल्याला अशा प्रकारे सांगतं, विश्वास बिना कोई भी प्रभु को प्रसन्न करना अनहोना है, असंभव है। आणि विश्वासाखेरी देवाला प्रसन्न करणं अशक्य आहे। देखिए, प्रभु के जब पास आने वाला आणि प्रभूच्या जवळ येणारा उनको विश्वास चाहिए। त्याला विश्वास असला पाहिजे। एक बार दो अंधा लोग प्रभु को पुकारा, आणि एकदा आंधळ व्यक्तीने प्रभूला विचारलं, हाक मारली। प्रभु के पास आने के बाद प्रभु उनको पूछा, आणि प्रभू त्यांच्या जवळ आल्यानंतर प्रभूने त्याला विचारलं, क्या पूछा? काय विचारलं? है ना, आप उसको सवाल देखना, मत्ती 9 उसका 19 मग ते त्याचा 9 अध्याय त्याचं 19 19 से वचन, 29 20 है। 29 वचन, मग ते 9:29। तब उसने उनकी आंखें छूकर कहा, हाँ। तुम्हारे विश्वास के अनुसार तुम्हारे लिए हो। हाँ। और उनके आंखें, जब वह घर में पहुंचा हाँ। तो वे अंधे उसके पास आए। हाँ। और यीशु ने उनसे कहा, हाँ। क्या तुम्हें विश्वास है हाँ। कि मैं यह कर सकता हूँ? हाँ, मैं ये कर सकता हूँ करके तुम्हें विश्वास है क्या? उन्होंने उससे कहा, हाँ। हाँ प्रभु। हाँ। तब उसने उनकी आंखें छूकर कहा, हाँ। तुम्हारे विश्वास के अनुसार तुम्हारे लिए हो। देखा क्या बात है? आणि काय गोष्ट आहे? क्या बात है? काय गोष्ट आहे? विश्वास है? विश्वास आहे का? विश्वास है? विश्वास आहे का? प्रभु में विश्वास है? प्रभूमध्ये विश्वास आहे का? प्रभु के वचन में विश्वास है? प्रभूच्या वचनामध्ये विश्वास आहे का? Praise the Lord. आमेन। फिर आपका जीवन में आप कभी भी दुखी निराश नहीं दिखना चाहिए। आणि मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी दुःखी आणि निराश नको राहिला। क्या समझा? काय समजलं? क्योंकि विश्वास का अर्थ क्या है? आणि विश्वासाचा अर्थ काय आहे? परिपूर्ण आनंद। आणि परिपूर्ण आनंद। यीशु मसीह में विश्वास करने वाला थोड़ा आनंद में नहीं, परिपूर्ण आनंद में है। आणि येशू ख्रिस्तामध्ये विश्वास करणारा थोड्या आनंदामध्ये नाही तर परिपूर्ण आनंदामध्ये और आहे। यीशु मसीह में विश्वास करने वाला जानता है मेरा स्वर्गीय पिता जाने बिना माने बिना मेरे जीवन में कुछ भी नहीं आएगा, और जो कुछ भी आएगा वो सारे मिला करके मेरे लिए प्रभु भलाई में उत्पन्न करेगा। ये बात हमेशा याद करके बोलते रहना। आणि मग जो कोणी प्रभूवर विश्वास करतो तो कधीही दुःखी राहणार नाही, कारण त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी या सर्व मिळून जे आहे माझा प्रभू ते चांगल्या करतात बदलून टाकेल। या गोष्टीवर आपण विश्वास ठेवून जीवन जगायचंय तर कधी आपण दुःखी राहणार नाही। देखिए, प्रभु ने चुना हुआ सबको प्रभु ने अपने आत्मा दिया है। आणि प्रभूने ज्यांना ज्यांना निवडलेला आहे त्यांना आपला आत्मा दिलेला आहे। आत्मा पाया ना? आत्मा मिळाला आहे है ना? ना, वो आत्मा हमको क्या मानो क्या करता? यूहन्ना 16 अध्याय का 13 वचन का शुरुआत। आणि योहान त्याचा 16 अध्याय 13 वचनाचा परंतु सुरुवातीचा जब भाग। वह हाँ। सत्य का आत्मा आएगा तो तुम्हें सब सत्य का मार्ग बताएगा। हाँ, देखा, वो हमें सब सत्य का मार्ग बता देगा। आणि सत्याचा आत्मा ज्या वेळेला येईल त्यावेळेला तो सर्व प्रकारच्या सत्याचा मार्ग आपल्याला दाखवेल। प्रियो, आपको ये जानना है, अगर वो एक व्यक्ति, आप सोच लो, वो आपका कट्टर विरोधी रहेगा, वो बहुत बड़ा दुश्मन होगा, तभी भी आप जानना उसकी द्वारा भी प्रभु आपके लिए
आपकी आत्मीय जीवन की बढ़ोतरी के लिए उसको प्रभु इस्तेमाल कर सकता है। आणि एखादा व्यक्ती असू शकेल की तो तुमचा कट्टर शत्रू आहे, तरी सुद्धा एक गोष्ट तुम्ही जाणून घ्या की प्रभू हे सगळं काही तुमच्या आत्मिक उन्नती करता करत आहे. वो व्यक्ति हमको बार बार कई प्रकार का दुख देता होगा, आणि तो व्यक्ती वारंवार पुष्कळ प्रकारचं आपल्याला दुःख देत असेल. कितना अधिक वो दुख देगा, कितना अधिक वो तकलीफ देगा, और ये सारे तकलीफ, ये सारा दुख मिला करके प्रभु अपने पुत्र के स्वरूप में, पुत्र के स्वभाव में आपको बनाते जाएगा. आणि त्याच्या जीवनाच्या द्वारे आपल्याला कितीही प्रकारचे दुःख, कष्ट, त्रास, पीडा येत असेल, पण या सर्व मिळून आपल्याला त्या पुत्राच्या प्रतिमेचे बनवण्याचं कार्य प्रभूच्या द्वारे होत आहे. प्रियो, एक सच्चा विश्वासी होकर जीवन बोलेगा तो एकदम आनंददायक, एकदम उमड़ने वाला, खुशी में उमड़ने वाला एक जीवन है. आणि एक विश्वासणाऱ्याचं जीवन जे आहे ते नेहमी आनंदामध्ये उकळ्या फुटणारं ते जीवन आहे. प्रभु के वचन में लिखा हुआ वचन 100% सत्य है करके मैं मानता हूँ, ऐसा आप दिल से गवाही दे. आणि बायबल मध्ये लिहिलेलं प्रत्येक वचन हे प्रभूचं वचन आहे आणि ते सत्य आहे, ते सत्य आहे असं मी मानतो, असं संपूर्ण हृदयाने आपण साक्ष द्यायची आहे. कई बार वचन पढ़ करके आगे हम जाता है ना, कई बार हम वो वचन को जो जबकि इतना महान वायदा का वचन है पर जो हम भूल जाता है, और हमारा हमको आत्मा में वो बात को समझने नहीं येत. आणि पुष्कळ वेळा वचन वाचून आपण पुढे जातो ना, पण ते वचन किती बहुमूल्य आहे, आपल्या आत्म्याकरता किती महत्वपूर्ण आहे, आपण समजून न घेता ते वाचून पुढे जातो. इसी कारण ना हम प्रभु की उपस्थिति में जब आता है, आणि म्हणून ज्या वेळेला आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो पूर्ण रूप में हमें आत्मा का अधीन देना. आणि संपूर्णरित्या आपण आत्म्याच्या अधीन राहायचंय. कई बार लोग ठोकर कहाँ आता है मालूम है? आणि पुष्कळ वेळा लोकांना ठेच कुठं लागते माहिती का? ये आत्मिक बातों को आत्मा में समझने का कोशिश नहीं करता, अपनी बुद्धि के सहारे लेता. आणि आत्मिक गोष्टी आत्म्याच्या द्वारे ते समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही, तर आत्मिक गोष्टी त्या बुद्धीच्या सहाऱ्याने समजून घ्यायचा प्रयत्न करतात. वहां मरो ठोकर खाता त्या ठिकाणी त्यांना ठेच लागते. है ना. इसलिए ना नीति वचन 3:5 में क्या पढ़ता? नीती सूत्र 3 अध्याय त्याचं 5 वचन आपल्याला काय सांगतं? तो अपनी समझ का सहारा न लेना, हाँ. वरन संपूर्ण मन से हाँ. यहोवा पर भरोसा रखना. हाँ, देखिए प्रियो, हमें अपनी समझ का सहारा नहीं लेना प्रियो. आणि आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून नाही राहायचं. देखो प्रभु का वचन क्या कहता है. आणि बघा देवाचं वचन आपल्याला काय सांगतं. अभी आत्मा मुझे क्या अगुवाई कर रहा है, आणि आत्मा मला आता काय मार्गदर्शन करत आहे, उसको सही रीति में जानना त्याला योग्य प्रकारे जाणा. है ना. मैं हमने कई बार मतलब लोग कई बातों में बार हार जाता. आणि लोक वारंवार पुष्कळ गोष्टीमध्ये पराजित होतात. ये आपको मालूम है, ये बार हारने का कारण क्या है? आणि वारंवार अशा प्रकारे पराजित होण्याचं कारण काय? प्रभु आपको तोड़ रहा है. प्रभू तुम्हाला तोडत आहे. क्या समझा? काय समजलं? प्रभु आपको तोड़ने का एक मार्ग है आपका जीवन में बार होने वाला हर. आणि प्रभू तुम्हाला एक प्रकारे तोडण्याचं कार्य आहे, ते आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वारंवार हारले जात आहात. Praise the Lord. आमेन. हार गया बोल करके साहस नहीं छोड़ना, आणि तुम्ही हारले म्हणून धीर सोडू नका. है ना. हमको हमेशा आपको मालूम है, जब हमारे एक बहुत बड़ा एक प्रभु का भक्त है सेंट अगस्टीन का बारे में सुना होगा आप लोग. सेंट अगस्टीन आणि सेंट अगस्टीन संबंधाने तुम्ही ऐकलं असेल, ते प्रभूचे खूप मोठे भक्त आहेत बहुत बड़ा प्रभु का दास था. आणि ते खूप मोठे प्रभूचे दास होते. उन्होंने कहा हुआ एक स्टेटमेंट ऐसा है, आणि त्यांनी बोललेला एक अशा प्रकारे एक स्टेटमेंट आहे, मन अच्छा सुंदर स्वर्गदूतों को घमंड ने शैतान बनाया. आणि एवढ्या सुंदर अशा स्वर्गदूतांना गर्वामुळे ते शैतान झाले. क्या समझा? काय समजलं? इतना सुंदर दूतों को घमंड ने शैतान बनाया. आणि एवढ्या चांगल्या स्वर्गदूतांना गर्वाने शैतान बनवलं. और जो मनुष्य जो है आणि मनुष्य जो आहे उसका नम्रता उनको दूध तुल्य बनाता. आणि त्याचा नम्रपणा त्याला दूताप्रमाणे बनवतो. क्या समझा प्रियो? काय समजलं प्रियांनो?
इंसान को ये बात को थोड़ा समझना बहुत जरूरी बात है। आणि मनुष्याला ही गोष्ट समजणं खूप गरजेचं आहे. है ना, स्वर्गदूत तुल्य बनाने वाला वो महान पदवी आपका जीवन का नम्रता आपके जीवन में लाता है। आणि तो स्वर्गदूताप्रमाणे बनवणार ती जी गोष्ट आहे ते म्हणजे तो नम्रता आहे. नम्रताच तुम्हाला स्वर्गदूताप्रमाणे बनवेल. अच्छा दूतों को शैतान बनाने वाला बात घमंड था, घमंड का विरुद्ध है नम्रता। आणि चांगल्या स्वर्गदूतांना सैतान बनवणारी गोष्ट गर्व होती आणि गर्वाच्या विरोधात काय आहे? नम्रपणा आहे. जो व्यक्ति नम्र बनेगा, जो व्यक्ती नम्र होईल है ना, वो प्रभु की दृष्टि में बहुत महान बनेगा। आणि तो व्यक्ती प्रभूच्या दृष्टीमध्ये खूप महान होईल. मतलब आपको मालूम है, जब पुराना नियम में जोसेफ, उनका जीवन में बहुत समस्या आया 17 साल की उम्र से, आणि योसेफाच्या जीवनामध्ये 17 वर्षापासून खूप समस्या आल्या. है ना। अपने भाई लोग उनको हमेशा निंदा करता था, तकलीफ देता था, आणि त्याचे भाऊ लोक नेहमी त्याची निंदा करायचे आणि त्याला त्रास द्यायचे है ना। और उनको मतलब गुलामी में भेजा गया, आणि त्याला गुलामगिरीमध्ये विकून टाकण्यात आलं जेल में पड़ा रहना पड़ा, आणि तुरुंगवास सहन करावा लागला. है ना। ये सब मतलब जोसेफ को तोड़ने वाले काम थे। आणि हे सर्व योसेफाला तोडणारं एक कार्य होतं. लंबा 13 साल इस प्रकार का कष्ट, तकलीफ में, निंदा में, परेशानी में जोसेफ को बिताना पड़ा। आणि 13 वर्ष अशा प्रकारच्या दुःख, संकट आणि क्लेशामध्ये योसेफाला घालवा लागले. परंतु उसका 30 साल की उम्र में आणि त्याच्या 30 वर्षाच्या वयामध्ये हम देखता है कि वो मिस्रईम का प्राइम मिनिस्टर होकर के वहां पर बैठ गया। आणि तो मिस्र देशाचा पंतप्रधान होऊन त्या ठिकाणी बसला. उसको इतना महान अवस्था में कौन लाया? आणि एवढ्या महान अवस्थेमध्ये त्याला कुणी आणलं? उसका नम्रता, त्याचा नम्रपणा, उसका नम्रता। त्याचा नम्रपणा. उन्होंने अपने खिलाफ काम किया, वो उन लोगों के खिलाफ में कुछ भी नहीं किया, आणि त्याच्या विरोधामध्ये कार्य करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये त्याने काही नाही केलं. है ना। भाइयों के खिलाफ में कंप्लेंट नहीं किया, आणि जे भाऊ आहेत त्यांच्या विरोधामध्ये तक्रार नाही केली. है ना। पोतीफर की पत्नी के खिलाफ में उसने कंप्लेंट नहीं किया, आणि पोतीफरची जी बायको आहे तिच्या विरोधामध्ये तक्रार नाही केली. है। पोतीफर ने भी पकड़ करके जेल में डाला, कोई कंप्लेंट नहीं किया। आणि पोतीफरने सुद्धा पकडून तुरुंगामध्ये टाकलं, त्याने तक्रार नाही केली. जेल में भी जो संकट आया उस समय में वो कंप्लेंट नहीं किया। आणि तुरुंगामध्ये सुद्धा जे संकट आलं त्याच्या विरोधामध्ये त्याने तक्रार नाही केली. वो ये सब बातों में जोसेफ को प्रभु नम्र बनाते गया। आणि या सर्व गोष्टीमध्ये प्रभु योसेफाला नम्र बनवत और गेला. एक दिन जब 30 साल की उम्र आया, प्रभु ने उनको ऊंचा किया। आणि ज्या वेळेला तो 30 वर्षाचा झाला त्यावेळेला प्रभूने त्याला उंच केलं. कैसा ऊंचा किया? आणि कसं उंच केलं? है ना, उस देश का प्राइम मिनिस्टर बन गया, एक मतलब गुलामी कैदी। आणि त्या देशाचा तो पंतप्रधान झाला, एक गुलाम असा कैदी. अब सोचिए, विचार करा, कोई भी भावना में भी नहीं ला सकता। कोणी आपल्या कल्पनेमध्ये नाही आणू शकत. तो हमारे लिए आदर्श कौन है प्रियो? आणि आपल्याकरता आदर्श कोण आहे? हमारे लिए आदर्श प्रभु यीशु मसीह है। आपल्याकरता आदर्श प्रभू येशू ख्रिस्त आहे. हमें यीशु मसीह से सीखना। आणि येशू ख्रिस्तापासून शिकायचंय. क्या सीखना मालूम है? काय शिकायचं माहितीये? मत्ती 11:29। मत्ते 11 अध्याय त्याचं 29 वचन. जो अपने ऊपर उठा लो हाँ, और मुझसे सीखो, हाँ, क्योंकि मैं नम्र हाँ। और मन में दीन हूँ। देखिए प्रियो, मतलब हमें प्रभु से सीखने वाला सबसे बड़ी बात है प्रियो, नम्रता और दीनता। आणि प्रभूपासून शिकण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती नम्रपणा आणि दीनपणा. है ना। हर एक मतलब पवित्र लोग ये बात को जानना है, आणि प्रत्येक पवित्र भक्ताने ही गोष्ट जाणायची आहे. है ना। हमें नम्र बनना प्रियो। आणि प्रियानो, आपल्याला नम्र व्हायचंय. आजकल का लोगों का एक बहुत बड़ा मतलब गलती क्या है? आजकालच्या लोकांची सगळ्यात मोठी चूक काय आहे? वो हम किसी से कम नहीं, ऐसा एक भावना है। आणि मी कोणापेक्षा कमी नाही अशा प्रकारची विचारधारणा आहे. मतलब किसी को बात मानने के लिए तैयारी नहीं। आणि कोणाचं ऐकायला तयारच नाही. दुखदायक बात है। दुःखदायक गोष्ट आहे. समस्या कहाँ पर आता है? आणि संकट किंवा समस्या कुठे येतात? लोगों में घमंड है, लोकांमध्ये गर्व आहे, वो मैंपन है। तो मीपणा आहे. प्रियो, पवित्र लोगों को एक नम्र विनती करना चाहता हूँ। आणि पवित्र लोकांना मी नम्र विनंती करू इच्छितो. कभी भी मैंपन में नहीं आना। आणि कधीही मीपणामध्ये येऊ नका. आप मैंपन में आ गया तो आप वो मतलब परमेश्वर का संतान उस अवस्था से वापस शैतान के संतान के अनुभव में जाएगा। आणि जर तुम्ही आपल्या मीपणामध्ये आलाय तर मग देवाच्या पुत्राच्या अवस्थेपासून तुम्ही परत त्या सैतानाच्या पुत्राच्या
अवस्थेमध्ये जाल, हमें क्या बनना प्रिय? आपल्याला काय बनायचंय? रोज हमें नम्र बनना दररोज आपल्याला नम्र व्हायचंय. है ना. हमें यीशु मसीह ने दिखाया हुआ वो नम्रता को हमें अनुकरण करना. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जो नम्रपणा आपल्याला दाखवला त्या नम्रपणाला आपण अनुकरण करायचंय. अभी हम सबको मालूम है आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे हम प्रभु का आगमन का बहुत निकटता में है. आणि प्रभूच्या आगमनाच्या आपण खूप जवळ आहोत. है ना. आपको मालूम है जो लोग नम्र नहीं है वो बात नहीं मानता. आणि जे लोक नम्र नाही आहे ना ते आज्ञेचं पालन नाही करत. मेन बात वही है. आणि मुख्य गोष्ट तीच आहे. है ना. मला स्वर्गराज में प्रवेश करने के लिए तो ये नम्रता चाहिए. आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याकरता सुद्धा तो हा नम्रपणा पाहिजे. आपने नया जन्म पाया और आप घमंडी होकर चलते रह गए ना, आपने नया जन्म नहीं हुआ ये सच्चाई है. आणि जर तुमचा नवा जन्म झाला आणि तुम्ही एका गर्विष्ठ होऊन जर जीवनक्रम करत आहात तर मग तुमचा नवा जन्म नाही झाला. है ना. जब मत्ती 18 अध्याय का 3-4 वचन, मग ते त्याचं 18 अध्याय त्याचं 3 आणि 4 वचन. और कहा, हाँ. मैं तुम्हें सच कहता हूँ हाँ. कि जब तक तुम न फिरो हाँ. और बालकों के समान न बनो, हाँ. तुम स्वर्ग के राज्य में प्रवेश करने नहीं पाओगे. देखिए. जो हाँ थोड़ा रुकना. थोडं थांबा, आपको ये जानना पड़ेगा. तुम्हाला हे जाणायचं. सुरत अभी निकोदेमस को कहने के टाइम पर क्या बोला? आणि निकोदेमसला सांगत असताना प्रभूने काय म्हटलं? योहाना 3:5 में, योहान 3 अध्याय 5 वचनामध्ये, जब तक तुम जल और आत्मा के द्वारा नया जन्म नहीं पाएगा तो परमेश्वर को देख नहीं सकता. हाँ नहीं प्रवेश नहीं कर सकता. प्रवेश करने की बात है. आणि मग त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याची गोष्ट आहे. बहुत सरल, मतलब बहुत अच्छा रीति में समझा. आणि खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. जब तक आपका नया जन्म नहीं होता आणि जोपर्यंत तुझा नवा जन्म होत नाही वो परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकता. आणि तो परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश नाही करू शकत. वही बात यहाँ पर चेलों को कहता है. आणि तीच गोष्ट या ठिकाणी शिष्यांना प्रभू सांगत आहे. तुम जब तक इस बच्चों की नाइंदा ना फिरो, आणि जोपर्यंत तुम्ही या बालका समान होत नाही तुम स्वर्ग के राज्य में प्रवेश नहीं कर पाओगे. प्रवेश नहीं कर पाएगा. आणि तुम्ही प्रवेश नाही करू शकणार. आपको लगता होगा कि मैंने उतार पाया, मैं प्रभु का वचन बहुत जानता हूँ, और ये जानकारी आपको घमंडी बनाया. अब प्रभु का राज्य की ओर नहीं बढ़ रहा है, अब नरक की ओर बढ़ रहा है. आणि तुम्हाला असं वाटतं की माझं तारण झालेलं आहे, आता मी स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. ही माहिती फक्त तुम्हाला गर्व तयार करून देते आणि गर्विष्ठ कधीही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही करणार. नम्र व्हा. एक बात मैं आपको पूछूं. एक गोष्ट तुम्हाला विचारू. 4 वचन नहीं पढ़ा, अभी उसे पहले मैं पूछ रहा हूँ. आणि 4थं वचन नाही वाचलं त्याच्या अगोदर एक प्रश्न तुम्हाला विचारतो. एक बच्चा छोटा सा भी एक डांट डांटेगा तो रोएगा. आणि एखाद्या लहान मुलाला थोडस जरी रागवलं तर तो रडेल. आपको मालूम है यहाँ पर कितना बार प्रभु ने वचन के द्वारा आपको डांटा मालूम है. आणि या ठिकाणी कितीतरी वेळा प्रभूने तुम्हाला वचनाच्या द्वारे रागवलं मालूम आपको. माहिती. आपने रोया. तुम्ही रडले का? रोने का अर्थ मन फिरा. रडणं याचा अर्थ तुम्ही मन परिवर्तन केलं का? अभी भी ये संदेश सुनने के टाइम पर आता सुद्धा हे वचन ऐकत असताना ये वचन एक लोगों का दिल को जान करके प्रभु हमसे बात कर रहा है प्रियो. आणि प्रत्येकाचं हृदय जाणून प्रभू आपल्या प्रत्येकाशी बोलत आहे. मैं और एक बार पूछूं. पुन्हा एकदा विचारू. आप रोते हुए कितना समय हो गया? आणि किती दिवस झाले तुम्हाला रडून? आपको रोना नहीं होता ना? तुम्हाला रडायला येत नाही ना? बहुत लोगों का आंसू नहीं आता. पुष्कळ लोकांच्या डोळ्यातून पाणी येतच नाही. आपको आज प्रभु को उपस्थिति में जाकर घुटना टेक सूर्य को याद करना है. आणि आज प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाऊन गुडघे टेकून वधस्तंभाला स्मरण करायचंय. आप सिर्फ मानव में वजन समझ रहा है करके बहाना ले रहा है, परंतु आपको नहीं समझ रहा है, क्योंकि आत्मा का काम आप में जो आपने जिस समय आंसू बहाया था ना वो बहाना बंद हो गया ना, तब से बंद हो गया. आणि तुम्हाला असं वाटतं की प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसून मी वचन ग्रहण करत आहे, पण तसं नाही होत आहे. तुम्ही ज्या वेळेला अश्रू ढाळणं बंद केलं ना तेव्हापासून देवाचं वचन ग्रहण करणं सोडून दिलं. आप वचन सुन रहा है और जो भी समझ रहा है आत्मा में नहीं समझ रहा है, सिर्फ बुद्धि में समझ रहा है. आणि तुम्ही वचन ऐकत आहात पण तुम्हाला ते बुद्धीने तुम्ही समजून घेत आहात, आत्म्याच्या द्वारे नाही समजत आहे. आप प्रभु का भय मान करके विश्वास से प्रभु को उपस्थिति में नहीं, आप बिल्कुल
एक नाटक खेलते हुए, अभिनय करते हुए सर्व प्रभु की उपस्थिति में, आणि तुम्ही प्रभूचं भय धरून ते वचन नाही ऐकत आहे तर तुम्ही एक नाटक खेळून प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात. धोखा हो जाएगा. कसलं जाल. अभी का ये समय आप बहुत दूर से समझना. आणि आताची ही जी वेळ आहे ती खूप गांभीर्याने समजून घ्या. अभी हमें मतलब यीशु मसीह की स्वभाव का सबसे श्रेष्ठ बात है वो नम्रता. आणि येशू ख्रिस्ताच्या स्वभावाचा सगळ्यात मोठी गोष्ट आहे तो नम्रपणा. और वो नम्रता हमें सीखना है. आणि तो नम्रपणा आपल्याला शिकायचा आहे. कैसे सीखेगा? आणि कसं शिकणार? जुवा लेकर. त्याचा झूक घेऊन. अभी वो मतलब मत्ती 18 का 4. मत्ती 18 अध्याय 4 वचन वाचा. जो कोई अपने आप को इस बालक के समान छोटा करेगा, छोटा करना है प्रियो, छोटा करना मतलब अपने आप को छोटा करना सीखो. आणि आपण आपल्या स्वतःला लहान बनवायला शिका. कई बार चेहरों का आपस में भी अगर ये यीशु मसीह चले जाएगा तो हमारे में कौन बड़ा है, मतलब हमेशा वो बड़ा. तो प्रभु ने उनको एक बच्चों को बुला करके सामने खड़ा करके बोला, ये बच्चों की नाइंद तुम लोग अगर छोटा नहीं बनता ना तुम लोग स्वर्ग में नहीं रहेंगे. आणि मग शिष्यांचं नेहमी आपसामध्ये अशा प्रकारे वाद राहायचा की प्रभू येशू ख्रिस्त गेल्यानंतर त्याच्यानंतर आपल्यामध्ये सगळ्यात मोठा कोण राहील. तर प्रभूने त्यांच्या मनाच्या गोष्टी जाणून त्यांना अशा प्रकारे म्हटलं की जोपर्यंत तुम्ही या बालका समान होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्ही प्रवेश नाही करू शकणार. आपने किसी से सॉरी बोल करके कितना साल हो गया? तुम्ही कोणाला सॉरी म्हणून किती वर्ष झाले? आपको मालूम है आपको सॉरी बोलना नहीं होता, नहीं आता. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सॉरी बोलता येत नाही, तुम्हाला येतच नाही. आपको मालूम है कि मैंने कहने से मैंने उनको दुख दिया, मतलब उनको निंदा किया, आपको मालूम, लेकिन आप सॉरी नहीं बोलेगा क्योंकि आप घमंडी है. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या बोलण्याच्या द्वारे मी त्याची निंदा केली, त्याला दुःख दिलं, तरी सुद्धा तुम्ही त्याला कधी सॉरी म्हणत नाही. जो अपने आप को कारण छोटा, का? तर तुम्ही गर्विष्ठ आहात. जो अपने आप को छोटा समझता आणि जो आपल्या स्वतःला लहान समजतो तुरंत वो बोलेगा सॉरी, लगेच तो म्हणेल क्षमा कर. सॉरी ब्रदर, सॉरी भाई, सॉरी सर, सॉरी मॅडम, आणि मग सॉरी लगेच सॉरी 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 निकलते रहेगा. आणि तो फक्त म्हणाल की क्षमा करा, क्षमा करा भाऊ, क्षमा करा बहीण, क्षमा करा साहेब, क्षमा क्षमा क्षमा. त्याच्या तोंडातून निघून फक्त क्षमा निघेल. पर आप सोचो, आपने आपको मालूम होने के बावजूद भी कितनी समयों से आपने दूसरे से कभी सॉरी नहीं बोला. आणि तुम्हाला माहिती असताना सुद्धा किती वेळ झाला की तुम्ही दुसऱ्याला सॉरी नाही बोलले. है ना, मेरा कोई बात से उसको दुख हुआ या उसको ठोकर लगा, ये मालूम होने के बावजूद भी हम अपना दिल को कठोर करके और हम चलते रहता है तो प्रियो आप नम्र नहीं, आप बहुत घमंडी है. आप वास्तव में आपका जो दिल को चलाने वाला वो प्रभु की आत्मा नहीं, शैतान है. आणि मग तुम्हाला माहिती आहे की माझ्या बोलण्याच्या द्वारे त्याच्या मनाला ठेच लागल्या गेली आहे आणि तरी सुद्धा आपण जाऊन त्याला जर क्षमा मागत नाही याचा अर्थ काय आहे? तुम्ही नम्र नाहीये तर तुम्ही गर्विष्ठ आहात. मालूम क्या है कि याचा अर्थ काय आहे? आप एक कैदी बनते जा रहे हैं. आणि तुम्ही एका कैदी होऊन जात आहात. आप खुशी से रहना चाहता परंतु आप खुशी में रह नहीं पाता. आणि तुम्ही आनंदाने राहू इच्छिता पण तुम्ही आनंदाने नाही राहू शकत. बहुत ध्यान से आप सुन रहे हैं, मेरे को मालूम है. आणि मला माहिती आहे तुम्ही खूप लक्ष देऊन ऐकत आहात. अब एक सच्चा विश्वास है तो आप पूर्ण आनंदित होना चाहिए. आणि तुम्ही जर विश्वासू आहात तर तुम्ही संपूर्ण आनंदी राहिला पाहिजे. वो पूर्ण आनंद आज है क्या? आणि तो संपूर्ण आनंद आज आहे का? नहीं है तो नाहीये तर? हम पर करती है. आणि मग चूक कुठे आहे? अरे विरोधी ने मतलब उस व्यक्ति को हमारे खिलाफ खड़ा किया, परंतु मेरा पिता ने मुझे कहा उस व्यक्ति को मैंने तेरे लिए खड़ा किया, तू मेरा जैसा बनने के लिए. आणि एक विरोधी आपल्या विरोधामध्ये उभा आहे आणि मग आपण या गोष्टीला जाणायचं आहे की त्या व्यक्तीला माझ्या पित्याने माझ्या विरोधामध्ये उभं केलेलं आहे. त्याचं कारण हेच आहे की आपल्याला पुत्राच्या प्रतिमेचं होण्याकरता. मेरा विरोधी कुछ भी करने दे, आणि माझा विरोधी काही करू द्या, परंतु मैं उसको क्षमा करूंगा. मी त्याला क्षमा करेन. क्योंकि कारण उसको मेरे भलाई के लिए मेरा पिता ने इस्तेमाल किया. आणि त्याला माझ्या चांगल्या करता पित्याने माझ्यासाठी उपयोगात आणलं. ये शब्द आपको याद आएगा. आणि ही गोष्ट तुम्हाला स्मरण येईल.
रोमी 8:28 रोम 8 अध्याय 28 वचन. क्या बोलता? आणि ते काय सांगतं? जो प्रभु को प्रेम करता, आणि जे प्रभूवर प्रेम करतात, जो प्रभु के निर्णय के अनुसार प्रभु ने जिसको बुला कर आने किया, आणि ज्यांना प्रभूने आपल्या पूर्व योजनेच्या अनुसार बोलवलेलं आहे, उसका जीवन में जो भी बात आएगा, भला हो बुरा हो, सब मिला करके मैं उसके लिए नुकसान नहीं आने देगा, भलाई ही आने देगा. आणि त्याच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट येऊ द्या, ती चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या, त्या सगळ्यांचं रूपांतर मी चांगल्यामध्येच करेल. उसके साथ हमेशा पढ़ने वाले एक वचन है, वो भी पढ़ लेता हूँ. यिर्मयाह 29:11. आणि यिर्मयाह 29 अध्याय 11 वचन. क्योंकि यहोवा की यह वाणी है हाँ. कि जो कल्पनाएं मैं तुम्हारे विषय करता हूँ, देखो वो कितना अनोखा शब्द है प्रियो. जो कल्पनाएं मैं तेरे विषय में करता हूँ, मैं जानता हूँ. मैं जानता हूँ. हम लोग नहीं जानता, पर प्रभु जानता है. आणि आपल्याला नाही ठाऊक, हे प्रभूला ठाऊक आहे. हाँ. वे हानि की नहीं, हानि के नहीं, वरन कुशल की है. हाँ. और अंत में तुम्हारी आशा पूरी करूंगा. अंत में हमारा आशा क्या है? यीशु मसीह के जैसा बनना. आणि शेवटी आपली आशा काय आहे? का प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे होणं. हालेलुया. आमेन. बहुत बड़ी बात है, आणि खूप मोठी गोष्ट आहे, बहुत अनमोल बात आणि खूप अनमोल गोष्ट आहे. है. मैं आपको सबको बहुत नम्र विनती करता हूँ आज इस विषय में थोड़ा परखना. आणि मी तुम्हाला खूप नम्र विनंती करतो की या विषयामध्ये थोडंसं पारखून बघा. आपका जीवन में आने वाला हर एक बात का पीछे प्रभु का हाथ है. आणि तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग प्रभूचा हात आहे. विश्वास करेगा? विश्वास कराल. वो शायद आपको कोई व्यक्ति ज्यादा बार बार वो तकलीफ दे रहा होगा, परंतु प्रभु का हाथ है. ये बात को अगर आप देखता है, उस व्यक्ती को भी क्षमा करने के लिए आपको कुछ दिक्कत नहीं होगा. आणि होऊ शकतं एखाद्या व्यक्तीच्या द्वारे तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, पण तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे जर प्रभूचा हात आहे, तुम्ही हे समजून घ्याल तर त्याला क्षमा करण्याकरता तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. क्यों है आपके खिलाफ भी उसको होने देता? क्यों होने देता? आपको पुत्र के स्वरूप में पुत्र की स्वरूप में स्वरूप होने दिखाने के लिए. आणि त्या व्यक्तीच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे विरोध किंवा संकट काय येतं? कारण का की त्याच्या द्वारे तुम्ही पुत्राच्या प्रतिमेचं व्हावं याच्यासाठी. ये छोटा सा जीवन की ये खुशियों में आपको कैसा भी घुमाने वाला नहीं. प्रभु हमारे स्वर्ग के पिता की योजना अनंतता है प्रियो. आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये कशाही प्रकारे आपल्याला पुढे नेण्याकरता नाहीये, तर प्रभूचा उद्देश जो आहे ते सार्वकालिक जीवन आहे. ये बात बहुत अच्छी तरह समझना. या गोष्टीला चांगल्या प्रकारे समजून घ्या. प्रेज रहो. प्रभु का आगमन देरी हुआ तो इसका अगले जो भाग है मैं आपको कल बताऊं. आणि प्रभूच्या आगमनाला जर उशीर झाला तर पुढचा जो भाग आहे उद्या सांगेल. परंतु ये वचन आपको हमेशा बाईहात रहना. आणि वचन नेहमी तोंडपाठ असू द्या. कौन सा? कुठलं? रोमियो 8:28. रोम 8 अध्याय 28 वचन. आप घर में भी जाकर के इस वचन को मनन कर. आणि घरी जाऊन सुद्धा हे वचन तुम्ही मनन करा. तो प्रभु आपको ये वचन के द्वारा बहुत बहुत आशीष दे. आणि प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव मिळो. सब बात हमारा भलाई के लिए है क्या? आणि या सर्व गोष्टी आपल्या चांगल्या करता आहे का? आज का संदेश का हेडिंग क्या है? आणि आजचा जो संदेश आहे त्याचा शीर्षक काय आहे? सारे बात हमारा भलाई के लिए है क्या? आणि सर्व गोष्टी आपल्या चांगल्या करता आहे का? उत्तर क्या है? उत्तर काय आहे? है. हो आहे. ऐसा है. असे आहे. क्या बात है प्रियो. कैसा मनोहर बात है. आणि कसं मनोहर गोष्ट आहे प्रियांनो. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु आपको आशीष दे. प्रभू आपल्याला आशीर्वाद देव. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव मिळो. आमीन. बहुत